नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण काल बघितलंच मित्रांनो, की हे सर्वजण मस्तपैकी असं जोरदार प्लॅनिंग करत असतात आणि इतक्यातच आता रम्या तिथं येते आणि तिला बघितल्यानंतर या सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि ती आता सांगत असते, "पार्थचं प्रेम मिळवण्यासाठी ना मी खूप प्रयत्न केले. काय वाटेल ते केलं. पार्थचं प्रेम तर मला मिळालंच नाही. पण उलट ना मी त्याचा विश्वाससुद्धा गमावून बसले. पण आता मी सगळं काही विसरायचं ठरवलेलं आहे. मला आता मागे वगैरे जायचं नाही आहे, पुढे जायचं आहे. या सगळ्यातून मूव्ह ऑन व्हायचं आहे." आणि पार्थला सांगते, "मला आता फक्त तुला खुश बघायचं आहे. तू काव्यासोबत खुश आहेस ना?" मग मी तुझ्यासाठी असं बोलता बोलता म्हणते, "नाही, नाही, तुमच्यासाठी. मी सुद्धा तुमच्यासाठी खुश आहे. खरंच, खरंच खुश आहे." आणि या दोघांना सुद्धा कॉन्ग्रॅच्युलेशन्स करते. म्हणते, "जीवानंदिनी, तुमच्यासाठी सुद्धा मला हे ऐकून खूप छान वाटलं. कॉन्ग्रॅच्युलेशन्स." आणि आता हिच्यासोबत कोण बोलत नसतं तर तेव्हा नंदिनीची चक्क ती माफीच मागते. म्हणते, "नंदिनी, खरंच सॉरी, कान पकडून सॉरी, आणि तू सांग ना सगळ्यांना, तुझे सगळेजण ऐकतील नक्की." तर आता नंदिनीसुद्धा उठून उभी राहते तिच्यासमोर आणि तिला म्हणते, "नाही नाही रम्या, ठीक आहे. अगं हे सगळं करण्याची गरज नाही आहे तुला. अगं ना, यावरती पूर्ण विश्वास आहे माझा आणि तू बदलली असशील तर आम्हाला सगळ्यांना कौतुकच आहे." असंही बोलत असते. तर मानिनी आता या रम्याचा विषय लगेच बाजूला सरकवते आणि म्हणते, "अगं पोरींनो, चला आता आवरायला घ्या. आता शांत बसू नका." तर विक्रम म्हणतो, "अगं पण मानिनी, या पोरींचा पाय आता काही निघणार आहे का इथून? पिया का घर प्यारा लगे, काय काय?" तर नंदिनी आणि काव्यासुद्धा आता लगेच त्यांच्या आईबाबांच्या घरी जायसाठी बॅग भरायला लगेच तिथून निघून जातात. तर जीवा लगेच म्हणतो, "अरे दादा, आपण इथं बसून काय करतोय रे? आपण आपल्या बायकांची मदत करायला पाहिजे ना?" तर पार्थ म्हणतो, "अरे मी माझ्या बायकोला कामच सुद्धा करू देत नाही आणि त्याच्या अगोदरच तिथून निघून जातो." तर जेव्हा हसूच लागतो आणि म्हणतो, "अरे हा खूपच बायको वेडा झालाय. मी पण एक काम करतो, मी नंदिनी काय करते बघून येतो." असं सांगून हा सुद्धा तिथून निघून जातो. तर विक्रम म्हणतो, "एवढ्यात चान्स मारला की पोरांनी पण." तर मानिनी त्याला लगेच एक टोमणा मारते, "तुमच्यावरच तर गेली आहेत पोरं." आणि त्यानंतर आता यांचं सगळं हसू वगैरे झाल्यानंतर हे म्हणतात, "चला, चला, आता पुढचं प्लॅनिंग करायला पाहिजे." असं सांगून ते सुद्धा चौघाता तिथून बाजूला निघून जातात आणि या रम्याला कोण भावच देत नाही. ही रम्या तर तशीच एकटी तिथे उभी राहते. तर इकडे खोलीत आल्यानंतर पार्थ बोलत असतो रम्याविषयी. तर काव्या म्हणते, "राहू दे तो. मला तर आता खरंच ना जेन्युइन वाटली ती रम्या. आत्याबाईंच्या स्वभावाची मी गॅरंटी नाही देऊ शकत, पण रम्या बदललेली असू शकते ना." पण पार्थला तिच्यावरती काही विश्वास नसतो. तो सांगत असतो, "नाही, अचानक ही अशी कशी बदलू शकेल? मला तर काही तिच्यावरती विश्वास नाही आहे बाबा." तर काव्या सांगत असते, "बरं असू देत काहीतरी, पण आपण तिला एवढं फुटेज कशासाठी देतोय? सोडा ना तिकडं." आणि ती असं बोलत असताना इकडून मागे जीवा आणि नंदिनी तिथं आलेले असतात. तर काव्या पुढे सांगत असते, "अहो लग्न होणार आहे ना आपलं आता, आपण त्यावरती फोकस करूयात." तर जीवा तिथून म्हणतो, "नाही काव्या, रम्यावरती ना फोकस करावाच लागणार आहे. निदान ना आपलं लग्न होईपर्यंत तर आपल्याला ना तिच्यावरती लक्ष ठेवावंच लागेल." आणि या चौघांचं आता त्यावरती बोलणं चालू होतं. तोपर्यंत इकडे आता रम्याने येऊन सगळं काही वसूला सांगितलेलं असतं आणि तेव्हा वसूला धक्काच बसतो. "अगं काय सांगतेस तू? ही चौघंजण परत लग्न करतायत?" तर रम्या म्हणते, "पुनर्मिलन सोहळा काय सुंदर कल्पना आहे ना? म्हणजे आधीच्या जबरदस्तीच्या लग्नातून डिव्होर्स घ्यायचा आणि मग पुन्हा नव्याने लग्न करायचं." असं ती वेड्यासारखं बडबडत असताना वसू तिला म्हणते, "अगं रम्या, तू बरी आहेस ना?" "अगं रम्या, ते चौघंजण लग्न करतायत आणि सगळं तुम्हाला आनंदानं काय सांगतेयस?" तर रम्या अजूनसुद्धा वेड्यासारखीच बोलत असते. वसूला काही समजतच नसतं. ती म्हणते, "अगं उलट ना मी या सगळ्यामध्ये आनंदाने सहभागी होणार आहे. मेहंदीपासून गृहप्रवेशापर्यंत सगळं काही मनापासून करणार आहे मी. आणि तुला माहिती आहे का, या सगळ्यामध्ये त्यांनी सुद्धा मला सामील करून घेतलेलं आहे." तर वसू तिला विचारते, "अगं तुला असं वाटतंय का की ते चौघंजण तुझ्यावरती विश्वास ठेवतील?" तर रम्या म्हणते, "अजिबात नाही. मी तसं कुठलं म्हटलं? ते तितके मूर्ख नाही आहेत, माहिती आहे मला. पण आत्ता ना ते माझ्याबद्दलच चर्चा करत असतील." असं ती बोलत असते आणि यांची तर इकडे तिच्याबद्दलच चर्चा चालू असते. तेव्हा पार्थ म्हणतो, "नाही नाही, आता तर चर्चा नकोच आहे. आपण पोलच घेऊयात. ज्यांना ज्यांना रम्या योग्य वाटते त्यांनी हात वरती करा." आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता या चौघांच्यापैकी कोणीच हात वर करत नाही. म्हणजे अगदी आत्ता थोड्या पूर्वी ही काव्य जे बोलत असते रम्याच्या बाजूने, ती सुद्धा आता हात वर करत नाही. तर पार्थ आता नंदिनीला म्हणतो, "म्हणजे नंदिनी, तुम्हाला ही रम्या ही खोटीच वाटते ना?" तर नंदिनी सुद्धा सांगते, "हो, म्हणजे असं लगेचच मी तिच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत ना." तर पार्थ सांगतो, "ती राहू देत, मी तर कोणावरच विश्वास नाही ठेवू शकत.
काहीतरी चांगलं घडत असताना ना वाईट घडणं हे आपल्या चौघांच्या बाबतीत सुद्धा घडत आलेलं आहे. तर जेव्हा आता त्या सगळ्या गोष्टींना थोडंसं बाजूला ठेवायला सांगत असतो, म्हणतो अरे दादा सोड ना आता, आपण सगळेजण काय निगेटिव्ह बोलतोय आजच्या दिवशी, सध्या तरी ना मला आपलं लग्न एन्जॉय करायचंय बघ काय. तर काव्या सुद्धा म्हणते येस येस एक्झॅक्टली, अहो किती काय काय करायचंय आपल्याला. आणि नंदिनीला म्हणते नंदिनी मला तर ताई राहवतच नाहीये. तर जेव्हा सुद्धा म्हणतो पुढचे काही दिवस ना मला नंदिनीशिवाय या घरामध्ये राहवणारच नाही. आणि नंदिनीला एकदम रोमॅन्टिक होऊन म्हणतो अगं नंदिनी आत्ता कुठे तू आलीस, प्लीज नको ना जाऊस. तर नंदिनी सुद्धा म्हणते खरं सांगू का जीवा, तिकडे घरी ना मला सुद्धा तुमची खूप आठवण येईल. तर पार्थ सुद्धा तर रोमॅन्टिक होतो आणि काव्याला म्हणतो काव्या तुमच्याशिवाय ना मी या रूममध्ये नाही राहू शकत. तर काव्या म्हणते अहो देशमुख पल भर की जुदाई फिर लौट आना है. असं म्हणून आता काव्या आणि नंदिनी एकमेकांना मिठी मारतात. तर इकडे पार्थ सुद्धा लगेच जेवायला आपल्या जवळ घेतो. आणि त्यानंतर आता हे दोघे सुद्धा बॅग घेतात आणि या दोघे आता जाऊ लागतात मोहितेंच्या घरी. आणि इकडं बाहेर आल्यानंतर या दोघींचे आई वडील तर तयारच असतात. आणि तेव्हा मानिनी लगेचच नंदिनीला मिठी मारते आणि त्यानंतर काव्याला सुद्धा आपल्या जवळ घेते आणि या दोघींना पाठवायची तयारी करत असते. आणि काव्या आता त्यानंतर विक्रमचा आशीर्वाद घेत असते. इतक्यातच इकडे ही नंदिनी जी असते ती जीवाला फ्लाइंग किस देते. तर जीवा सुद्धा लगेचच तिचं फ्लाइंग किस पकडतो. आणि त्यानंतर इकडे जेव्हा काव्य आपली बॅग घेत असते तर तेव्हा पार्थ तर तिचा हातच पकडतो. आणि तेव्हा काव्य सुद्धा लगेचच पार्थला फ्लाइंग किस देते. आणि यांचं मस्तपैकी असं जायच्या अगोदर छान रोमॅन्टिक चालू असतं. आणि तेव्हा त्यावेळेस आता आशाताई जी असते ती समोर येऊन या सगळ्यांचा एकदम मस्त असा छान फॅमिली फोटो काढते. आणि त्यानंतर अखेर मित्रांनो धनंजय आणि शारदा या दोघींना आता तिथून घेऊन जातात. आणि त्यानंतर डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवलेला आहे. काव्य इकडे झोपलेली असते आणि सकाळी सकाळी उठत असते तेव्हा तिला रोजच्या सवयीप्रमाणे ती बाजूला हात मारते. आणि तेव्हा तिथं पार्थ तर नसतो आणि ती झोपेतच बडबडते देशमुख अहो देशमुख अहो एकाएकी तुमचं घोरणं बंद कसं काय झालं. आणि किती छान शांत शांत झोप लागली आज मला, असं म्हणून स्वतःशीच हसत सुद्धा असते. आणि तेव्हा नंदिनी तिला एक फटका मारून जागा करते. तर काव्या अरे बापरे आई भूत भूत असं म्हणून जागीच होते. कारण नंदिनीने चेहऱ्याला तिच्या फेसपॅक लावलेला असतो. आणि नंदिनी म्हणते अगं वेडी का, असं ओरडतेस कशासाठी. तर काव्या म्हणते काय हे मोहित्यांच्या घरामध्ये भूत आणून ठेवलंय. तर नंदिनी म्हणते भूत वगैरे असू देत, पण कोणाचं तरी मन देशमुखांच्या घरामध्ये इतकं अडकलंय की सतत त्यांच्या तोंडी देशमुखांचंच नाव आहे. असं म्हणून ते आता काव्याला चिडवत असते थोडी. म्हणते झोपेत देशमुख, झोपेतून उठल्यावर सुद्धा देशमुख. तर काव्या म्हणते उगीचच झोपले बाई मी तुझ्या शेजारी, अगं माझे सगळे सिक्रेट्स कळतात ना तुला. तर नंदिनी म्हणते अगं ते राहू दे, तुझे सगळे सिक्रेट्स मला आधीपासून माहितीच असायचे. पण हे बघ आता चल लवकर उठ आवर, अगं आपल्याला मुलगा बघायला जायचंय. तर काव्या थोडीशी लाजू लागते. तर नंदिनी म्हणते हां म्हणजे मुलगा बघायला जायचं या कल्पनेनं कोणाचं तरी मन इतकं मोहरून गेलंय. तर काव्यसुद्धा आता नंदिनीची फिरकी घेऊ लागते. म्हणते मला सांग सकाळी सकाळी चेहरा टवटवीत दिसावा, नवऱ्याने कौतुक करावं म्हणून कोणीतरी मोहितेंच्या घरात भूत बनून फिरतंय, ते चालतं का. तर नंदिनी आता लाजते आणि तिला एक फटकाच मारते. तर काव्या म्हणते अगं ताई नव्याने प्रेमात पडल्यानंतर मुलगी जशी दिसते ना तशी अगदी गोड दिसतेस तू. तर नंदिनी सुद्धा तिला म्हणते आणि तू सुद्धा. आणि खरं सांगू का माझी कायम इच्छा होती की मी माझ्या बहिणीला प्रेमात पडताना बघावं, प्रेमात पडल्यानंतर ती कशी दिसते हे बघावं. आणि माझी इच्छा ना पूर्ण झाली. आणि काय मुलगा बघण्याआधीच पसंत आहे वाटतं कोणाला तरी. तर तेव्हा काव्या थोडीशी लाजत असते आणि तिचं लक्ष आता ड्रेसिंग टेबलकडे जातो आणि ती म्हणते एक मिनिट, तो जीवाचा फेवरेट परफ्यूम आहे ना. आणि परत ती आता नंदिनीला चिडवू लागते. म्हणते अच्छा बेटा, म्हणजे मुलगा बघायला जाण्याच्या आधी कोणीतरी मुलाच्या आवडीचा परफ्यूम मारून तयार आहे तर. आणि अशा लोकांनी आम्हाला चिडवू नये कळलं का. असं म्हणून तिच्या डोक्यावरती पदर टाकते आणि तिच्या चेहऱ्यावरती करत म्हणते कळलं का नंदिनी जीवा देशमुख. असं म्हटल्यानंतर तर नंदिनी खूपच लाजू लागते आणि काव्या मोठमोठ्याने हसत असते. तर तेव्हा नंदिनी म्हणते असं मला चिडवायचं नाही आहे. तर काव्या म्हणते अगं ताई तू माझ्यापेक्षा जास्त ब्लश करतेस. आणि त्यानंतर आता ह्या सगळे म्हणजे दोघींचं चिडवून झाल्यानंतर काव्य विचारते नंदिनीला ताई अगं स्वप्न नाहीये ना गं हे. तर नंदिनी सुद्धा म्हणते मला तर तसंच वाटतंय. आणि मला सांग जर आपल्या दोघांना असं वाटतंय तर त्या दोघांना सुद्धा असंच वाटत असेल ना.
आणि आता त्या सगळ्या काही आठवणीमध्ये या दोघींना छान हसत असतात. तर इकडे सुद्धा देशमुखांच्या घरी आता पार्थ छानपैकी आवरून वगैरे बसलेला असतो डायनिंग टेबलवरती. आणि तेव्हा मानिनी तिथं येते. तिच्यासाठी चहा घेऊन येते आणि त्याला विचारते, "मग कसं वाटतंय पार्थ?" आणि तो आता पेपर वगैरे त्याच्या चेहऱ्याच्या आडवं घेऊन लाजूच लागतो. तर मानिनी म्हणते, "अरे एवढं? अरे बापरे, बापरे! भावना लपवण्यासाठी केवढी धडपड चालू आहे, कळतंय, कळतंय." तर पार्थ म्हणतो, "पण आई तुला कसं काय कळतं गं हे सगळं?" तर मानिनी म्हणते, "बघ आईला मन सुद्धा वाचता येतं, मग चेहरा काय चीज आहे? पण मला ना तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. बोल ना, बोल ना रे, बोल ना." तर पार्थ म्हणतो, "बरं, बरं सांगतो, सांगतो. असं ना खूप काहीतरी वेगळं-वेगळं वाटतंय. काल रात्री काव्याच्या आठवणीत एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर, दुसऱ्या कुशीवरून एका कुशीवर असं सगळं काही होत होतं. आणि काव्यानं कधी एकदा येतायत असं झालंय मला." आणि मानिनी म्हणते, "हो ना, मला सुद्धा असंच झालंय." आणि आशाला आवाज देते, "आशा कांदे चिरायला घे गं." आणि पार्थला विचारते, "मला सांग, अरे कांदे पोह्यामध्ये मटर घालू का नको घालू?" तर म्हणजे या तर दोघी बघायला येणार असतात ना, त्याची सगळी काही तयारी चालू असते मानिनीची. तर पार्थ म्हणतो, "अगं काय आहे आई, कोणी पाडली ही प्रथा? कांदे पोहे बघायला येणार म्हटलं की कांदे पोहे. कांदे पोह्यामुळे किती ॲसिडिटी होते माहिती आहे ना? हे म्हणजे ना कसं आहे माहिती आहे का, मुलाने मुलींना बघताना ना मनामध्ये हुरहुर आणि छातीत जळजळ असं एकाच वेळी होत असेल. आणि हे बघ जीवाने आणि मी ठरवलेलं आहे की आजच्या ना बघायच्या कार्यक्रमामध्ये काय बनवायचं आहे ते. आणि इतक्यातच जीवा तिथं येतो. तर पार्थ म्हणतो, "आलं आलं बघ तुझं लेकरू आलं घाम गाळत." तर मानिनी सुद्धा लगेच त्याला टोमणा मारू लागते. म्हणते, "अरे काय रे आज एकदम वेळेत घरी आलायस?" आणि तेव्हा आता हा जो काही जीवा असतो तो चहा पित असताना बशीमध्ये चहा ओततो आणि नंदिनी असं म्हणून तिला द्यायसारखं करत असतो आणि तिकडून विक्रम येऊन त्याच्या त्याच्या हातातली बशी घेतो आणि चहा पिऊ लागतो. आणि अगदी नंदिनीसारखं फुरके मारत तो चहा पित असतो. तर तेव्हा जेव्हा ज्यावेळेस त्याच्याकडे बघतो तर विक्रम म्हणतो, "आवडते ना उडी मारलेली? आवडते ना? आवाज कसा वाटतोय?" आणि असा बोलत असताना हे दोघे सुद्धा इकडे हसत असतात मोठ्याने. "अरे ती अजून आलेली नाहीये, पण तिकडून निघाली आहे," असं तो पुढे सांगतो. तर पार्थ आता विचारतो, "आणि माझी वाली?" तर पार्थ सांगतो, तर विक्रम म्हणतो, "हां, हां, तुझी वाली ना ती सुद्धा निघाली आहे हो." तर मानिनी म्हणते, "अधीर झालेत बरं पोरं." तर विक्रम म्हणतो, "अगं होणारच, अगं होऊ देत गं आणि आपल्या कांदेपोळीच्या दिवशी सुद्धा आपली अशीच अवस्था होती. अगं मी तर ना अक्षरशः असं तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो होतो." तर मानिनी म्हणते, "हो का? मला तर ताईंनी सांगितलं होतं, की मी आतून बाहेर येईपर्यंत ना तुम्ही 2 प्लेट कांदे पोहे, 7 जिलेब्या, त्यानंतर आजीने केलेले लाडू, हे सगळं काही फस्त करून झालेलं होतं आणि म्हणे वाटेकडे डोळे लावून बसलो होतो." तर आता हे दोघे सुद्धा विक्रमला चिडू लागतात, "बाबा." तर विक्रम म्हणतो, "हसू नका, अरे हसू नका. आमचे दिवस सरले आता. आता तुमचे दिवस सुरू झाले आहेत आणि आयुष्यामधली सगळ्यात सुंदर फेज सुरू झालेली आहे. आपल्याला हवं ते मिळण्याआधीची हुरहुर. एन्जॉय, एन्जॉय करा मस्त." आणि तुम्हाला सांगतो काय असतं ना, असं म्हणून तो लांबड लावणार असतो, तर तेव्हा पार्थ मुद्दामूनच म्हणतो, "बाबा 1 मिनिट, 1 मिनिट. मला फोन आलाय, मी बोलतो." असं म्हणून तो मुद्दामून बोलत असतो. तर विक्रमला काही कळत नाही. तो म्हणतो, "बरं, बरं ठीक आहे, तू बोल, मी तुला नंतर सांगतो." आणि आता तो जेवायला सांगायचा प्रयत्न करत असतो. तर जेव्हासुद्धा म्हणतो, "1 मिनिट बाबा, मला सुद्धा आत्ताच आठवलं. खूप खूप ना इम्पॉर्टंट फोन करायचा आहे मला. करतो लगेच." तर विक्रम म्हणतो, "दोघांना सुद्धा एकत्रच फोन करायचा आहे?" "अरे तुमचा बाबा आहे मी. फोन करायचा आहे, फोन करायचा आहे. मला काय सांगताय? आणि ज्यांना फोन करताय ना तुम्ही, त्या कुठल्याही क्षणी पोहोचतील इथे." तर असं त्यानं म्हटल्यानंतर हे दोघेसुद्धा पटकन उठतात, आवरायसाठी निघून जातात. तर मानिनी लगेचच म्हणते विक्रमला, "या बाबतीत ना मुलं तुमच्यावरच गेलीत हां." आणि त्यानंतर आता स्वयंपाकघरामध्ये ही रम्या काहीतरी करत असते. तर तेव्हा मानिनी तिथे येऊन आशाला गडबड करत असते. आणि रम्याकडे बघून तिला विचारते, "गं तू काय करतेस गं?" तर रम्या सांगते, "काही नाही, मी तर कोकम सरबत करते. आज खास पाहुणे येणार आहेत ना, मग आजच्याच बनवावं, फ्रेश फ्रेश फ्रीजमध्ये ठेवावं. म्हणजे ते आल्यानंतर त्यांना गारगार ना सरबत मिळेल." आणि ती असं सांगत असताना मानिनीला तर तिची शंका येत असते. आणि रम्या विचारत असते, "चालेल ना मामी?" तर तेव्हा मानिनी आता काही न बोलता "चालेल, चालेल" म्हणते आणि तिथून आता निघून. पण ती आशा जी असते ती सगळं काही बघत असते आणि ती मनातल्या मनात म्हणते, "मला तर यांचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये." आणि त्यानंतर आता हे सर्वजण येत असतात आणि आशा आता बाहेर आलेली असते आणि त्यांना बघितल्यानंतर दंगाच करते, "वहिनी मुलीकडचे आलेत, सगळे वहिनी मुलीकडचे आलेत." तर वसू तिथे येते आणि आशाला म्हणते, "अगं आशा जरा हळू-हळू. अगं किती जोरात ओरडतेस तू? अगं तुझा आवाज ऐकून ना पाहुणे निघून जातील. तू एक काम कर, आज जा आणि तयारी झाली का बघ." असं म्हणून तिला तिथून पाठवून देते.
तर इतक्यात मानिनी सुद्धा येते आणि विक्रम सुद्धा तिथे येतो आणि तेव्हा आता हे सर्वजण एकदम छान नटून थटून तिथं आलेले असतात आणि काव्य आणि नंदिनी तर एकदम सुंदर दिसत असतात आणि त्या दोघींना बघितल्यानंतर मानिनी आणि विक्रम तर जाम खुश होतात. तर मानिनी तर लगेचच त्या दोघींना या या म्हणून आपल्या जवळ बोलावून घेते आणि या दोघी सुद्धा जाऊन तिला करकजवून मिठी मारतात आणि इकडे धनंजय आणि विक्रम सुद्धा गळाभेट करतात. तर मानिनी म्हणते, आल्या ग आल्या, माझ्या 2-2 सुना आल्या, मोहितेंच्या मुली सुद्धा आल्या आणि दोघीही खूप गोड दिसताय. तर काव्या म्हणते, नाही नाही आमचं ठीक आहे, पण आज देशमुखांची मनू खूपच जास्त गोड दिसतेय. तर मानिनी तिला गबग म्हणून फटका मारते. तर विक्रम लगेच म्हणतो, आणि या बाबांच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. तर नंदिनी म्हणते, असं अजिबात नाहीये बाबा, तुम्ही तर ना मनूचे हँडसम विकी दिसताय. तर तेव्हा विक्रम चक्क मानिनीला एक फ्लाइंग किसच देतो आणि हे सर्वजण जोरजोराने दंगा करू लागतात आणि त्यानंतर आता हे सर्वजण आतमध्ये येऊन बसतात आणि या दोघींची नजर तर आता पार्थ आणि जीवाला शोधत असते आणि सारखं या इकडे तिकडे बघत असतात की हे दोघं कुठून येतात नेमकं म्हणून. तर विक्रम आणि मानिनी तर एकमेकांच्या कडे बघून हसत असतात आणि शारदा आणि धनंजय सुद्धा आता या दोघींच्याकडेच टक लावून बघत असतात आणि आता कुठं या दोघींचं लक्ष या सगळ्यांच्याकडे जातं आणि ज्यावेळेस या दोघींचं लक्ष सगळ्यांच्याकडे जातं तर तेव्हा हे सगळे सुद्धा मोठमोठ्याने हसू लागतात. तर विक्रम म्हणतो, नाही नाही मानिनी, हे बघ आता या दोघींच्या सुद्धा नजरा पोरांना शोधून शोधून दमल्यात. आता बोलो बोलो पोरांना बोलो चल लवकर. तर वसू म्हणते, विक्रम तू एक काम कर ना, अरे तूच शिट्टी वाजव, धावत येतील बघ दोघे जण. तर मानिनी आता या दोघांना हाक मारते आणि आशाला सरबत आणायला सांगते. तर मानिनी सारखं सारखं त्यांना हाक मारत असते आणि इकडे आतमध्ये तर या रम्याने सरबत करून ठेवलेलं असतं आणि आशाला सांगितल्यानंतर ही रम्याच सरबत घेऊन बाहेर येते आणि तेव्हा नेहमीप्रमाणे आशाला शंका आलेली असते आणि ती शंकेने जाता रम्याकडे बघत असते. तर इतक्यात मित्रांनो आता हे दोघं सुद्धा छान असे नटून तटून तिकडून एंट्री मारतात आणि या दोघींना जे पाहिजे असतं ते आता एकदम टक लावून बघत असतात. तर या दोघी आता या दोघांच्याकडे बघतच राहतात आणि या दोघांना बघून या दोघी फ्लॅटच होतात. तर काव्या तर लगेचच नंदिनीला कोपरा मारते आणि इशारा करते. तर तेव्हा नंदिनी सुद्धा अगदी मुलं जसं बघायला येतात तसं पोजमध्ये एकदम ठेक्यात बसते आणि काव्य सुद्धा एकदम पोज देऊन ठेक्यात बसलेली असते पार्थकडे बघत आणि या दोघी आता जसं मुली लाजत लाजत येत असतात तसं हे दोघं लाजत लाजत येत असतात. आणि मित्रांनो छान यांनी असा कार्यक्रम दाखवलेला आहे इथे, म्हणजे मुलीकडचे मुलांना बघायला येतात हा कन्सेप्ट एकदम वेगळा जबरदस्त घेतलेला आहे. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता जीवा आणि पार्थ या दोघींना, म्हणजे जीवा नंदिनीला सरबत देत असतो आणि पार्थ काव्याला सरबत देत असतो. तर तेव्हा जीवा सरबत देतो तर तेव्हा नंदिनी त्याला डोळाच मारते आणि पार्थ लाजल्यासारखा करतो. तर पार्थ सुद्धा जेव्हा काव्याला सरबत देत असतो तर तेव्हा काव्या त्याचा हातच पकडते. तर आता जीवा म्हणतो, आगावाईत नाही या बायका. तर पार्थ सुद्धा म्हणतो, बहिणी बहिणी आहेत ना. आणि असं मस्तपैकी या हसत वगैरे असतात, त्यांचं मस्त छान चाललेलं असतं आणि इतक्यातच मित्रांनो आशा तिकडून ओरडत येते, ताई तुम्ही सरबत नका पिऊ. आणि ह्या सरबत पीत असतात इतक्यातच त्या थांबतात आणि आशा एकदमच म्हणते, त्या सरबतात ना रम्याताईंनी विष टाकले. आणि असं तिने म्हटल्यानंतर या सगळ्यांनाच धक्का बसतो आणि कोणी सरबत पिलेलं नसतं अजून. तर रम्या आता नाटक करू लागते, म्हणते नाही नाही खरं सांगते मी काहीही केलेलं नाहीये. तर आशा म्हणते, हवं तर ना तुम्ही त्यांची झडती घ्या, त्यांच्या खिशामध्ये ना एक छोटी बॉटल आहे. आणि असं तिने सांगितल्यानंतर नंदिनी रम्याची झडती घेते आणि तिच्याकडे खरंच एक छोटीशी बॉटल सापडते आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांच्या पायखालची जमीनच सरकते की हिने एवढा मोठा कांड केला, सगळं काही व्हायच्या अगोदरच हिने असं काय काय केलेलं असतं. आणि तेव्हा ते बघत असताना वसूला सुद्धा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो या रम्याने तर सगळं काही व्हायच्या अगोदरच कांड करून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो आजच्यापुरतं एवढंच, भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.